ओके. काल आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पाहिलं, राईट? काल होमवर्क दिला होता, सॉल्व्ह केला प्रत्येकाने? Yes. ओके. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी रिक्वायर होत्या? फर्स्ट ऑफ ऑल, column of first matrix and row of second matrix must be equal. Then only matrix multiplication possible, right? तर columns of first matrix आणि row of second matrix इक्वल नाही आल्यात, then matrix multiplication is not possible. ठीक आहे. ओके. आज आपण जो टॉपिक पाहणार आहे तो आहे आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. एकदम सोपा आहे. आणि त्यानंतर ट्रान्सपोज नंतर आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स या टॉपिक कडे जाणार आहे. त्यात डिटर्मिनंट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अगेन त्याच्या बेस एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम. त्याच्या बेस म्हणजे सेपरेटली नाही आहे, इनवर्स साठी आपल्याला लागतो आणि इनवर्स वरती तर 100% एक प्रॉब्लेम असतोच तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जे काय आपण टॉपिक शिकतोय, इच अँड एव्हरी टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्यातला प्रत्येक टॉपिक जो आहे तो एक्झामला तुम्हाला कुठं ना कुठं यूज होईल किंवा पाहायला मिळेल. ठीक आहे. एक्झाम साठी कुठं ना कुठं तो यूज होईल किंवा पाहायला मिळेल. ओके. आता स्टार्ट करूयात मग. आपलं काय आजचा टॉपिक आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर काय हेडिंग? ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज करा किंवा ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. तर यात काय करायचंय माहितीये का? ट्रान्सपोज म्हणजे काय? फक्त आपल्याला पोझिशन ट्रान्सफर करायच्यात. म्हणजे काय? इंटरचेंज करायच्यात. रो आणि कॉलम इंटरचेंज करायच्यात. म्हणजे काय करायचंय? रो असतील त्याला कॉलम लिहायचंय, कॉलम असेल त्याला रो लिहायचंय. ठीक आहे. ओके. सो ए ट्रान्सपोज इज ऑब्टेन बाय, लिहा मग इथं, ए ट्रान्सपोज, त्याच नोटेशन आहे ए रेस टू टी और ए रेस टू डॅश. हे दोघं पण ए ट्रान्सपोजचे नोटेशन आहेत. इज ऑब्टेन बाय interchanging the rows and column. Interchanging rows and column. रो आणि कॉलम जेव्हा आपण इंटरचेंज करतो त्यावेळेस आपल्याला ट्रान्सपोज मॅट्रिक्स मिळतो. एक एक्झाम्पल घेऊयात. ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6. त्याची ऑर्डर किती आहे सांगा बरं? 2 क्रॉस, राईट? त्याचं काय करायचं आपल्याला? ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय? आपले डेफिनेशन पाहिलं तर आपण रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. सो ही जी काय फर्स्ट रो असणार आहे हा इकडे येऊन फर्स्ट कॉलम होणार आहे तुमचा. 1 2 3. सेकंड रो तुमचं सेकंड कॉलम होणार 4 5 6. ठीक आहे. आता इथं जर ऑब्झर्व केलं तर आपण इथं रो ला कॉलम मध्ये शिफ्ट केलंय, बट इकडचे कॉलम पण रो मध्ये बाय डिफॉल्ट शिफ्ट झालेत. म्हणजे तुम्ही रो ला कॉलम मध्ये शिफ्ट करा किंवा कॉलमला रो मध्ये शिफ्ट करा, आन्सर सेमच येणार आहे, चेंज होणार नाही. म्हणजे कसं माहितीये का? हा, आपण काय केलं, ही रो इकडे याचा कॉलम बनवला, बरोबर? आता एखादा सर्वला आपल्याला ही इंटरचेंजच करायचंय, मग मी आधी कॉलमच इंटरचेंज करतो, कॉलमला तिकडे रो बनवतो, नो प्रॉब्लेम, सेमच मिळणार आहे. हे पहा, इकडचा कॉलम फर्स्ट कॉलम इकडे येऊन फर्स्ट रो झालाय का? सेकंड कॉलम सेकंड रो झालीये, थर्ड कॉलम थर्ड रो झाली. तर नो मॅटर, आयदर कॉलम इंटरचेंज करा किंवा रो इंटरचेंज करा, ए ट्रान्सपोज सेमच मिळणार आहे आपल्याला.
कळलं? ए ट्रान्सपोज एकदम सोपं आहे, काय नाही, फक्त रोला कॉलम लिहायचे किंवा कॉलमला रो लिहायचे, दॅट्स इट. आन्सर सेमच येणार आहे. रोला कॉलम लिहा, कॉलमला रो लिहा, त्यात काही फरक पडणार नाहीये. कळलं? हे खूप सोपे कॉन्सेप्ट आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सची. जस्ट त्याला रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. ठीक आहे. हा, आता वन मोर थिंग, याची ऑर्डर किती आली बरं आपली? 3x2. ठीक आहे, 3x2. म्हणजे ऑर्डर इंटरचेंज होते, कारण रो आणि कॉलम आपले इंटरचेंज होत आहेत. इथं आपण एक लिहूयात, इफ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए इज m क्रॉस n, देन ऑर्डर ऑफ ए ट्रान्सपोज काय असेल सांगा बरं? सांगा काय असेल? ए ची ऑर्डर m क्रॉस n असेल तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर काय असेल? ती होते n क्रॉस m. तर हे वरचं एक्झाम्पलच पहा, याची ऑर्डर 2x3 होती, ती कशात कन्वर्ट झाली? 3x2. म्हणजे काय, रो आणि कॉलम इंटरचेंज होतात, सो ऑर्डर पण रोच्या ऐवजी कॉलम येणार आहे, कॉलमच्या ऐवजी रो होणार आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट आहे, आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे, ए ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला परत ओरिजिनल मॅट्रिक्सच मिळतो. ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला काय मिळतं? परत ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे कसं ते पाहूयात आपण एक्झाम्पलच्या साह्याने. मी थोडंसं लिहितो, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज. ठीक आहे. हा, तर एक्झाम्पल आहे आपलं. आता इथं जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याच्या ऑर्डर वरती काही परिणाम होणार नाहीये, फक्त एलिमेंट्स इंटरचेंज होतील. ठीक आहे. आता आपण स्क्वेअर सोडून दुसरा मॅट्रिक्स घेऊयात मुद्दाम, म्हणजे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंगला बेटर राहील. ठीक आहे. 1 3 5 7 2 -1 हा मॅट्रिक्स आहे. आता याचा ट्रान्सपोज जर घेतला मी, काय आला बरं? 1 3 5 7 2 -1. काय केलं मी? फर्स्ट रो घेतली, तिला ए ट्रान्सपोजचा फर्स्ट कॉलम लिहिला, सेकंड रो घेतली, ए ट्रान्सपोजचा सेकंड कॉलम लिहिला. एकदम सिंपल. आता काय करूयात आपण, ए ट्रान्सपोज जो होता ना, त्याला परत ट्रान्सपोज घेऊयात. म्हणजे काय माहिती का, आता परत जे काही ए ट्रान्सपोज मधल्या रो आहेत त्याला कॉलम करायचे. करूयात. मग ए ट्रान्सपोज मधली पहिली रो आहे 1 7, तिला मी इथं कॉलम केला. 3 2 ला पण इथं कॉलम केला. 5 -1 ला पण इथं कॉलम केला. आला एक आपला ए मॅट्रिक्स ऍज इट इज. परत येस, 1 3 5 7 2 -1. ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला काय मिळतं? ए मॅट्रिक्स मिळतो. फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर आहे? ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे, ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज प्लस ए ट्रान्सपोज. ठीक आहे. स्वतः अंडर ऍडिशन मध्ये ट्रान्सपोज आपण दोघांची ऍडिशन करून ट्रान्सपोज घ्या किंवा ट्रान्सपोज घेऊन ऍडिशन करा, फरक पडत नाही. राईट? म्हणजे हे ज्या प्रॉपर्टी आहेत ना, ही वाली प्रॉपर्टी नाही, बट आता एक थर्ड प्रॉपर्टी आपली, ते ऍक्च्युअल तुम्हाला विचारतात एक्झाम साठी 2 मार्क्स साठी, की शो दॅट का हे असं असं होतंय. ती थर्ड प्रॉपर्टी काय ते पाहणारच आपण. हा, ठीक आहे. सो आता ही सेकंड प्रॉपर्टी काय आहे? मग ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज किंवा इक्वल टू बी ट्रान्सपोज प्लस ए ट्रान्सपोज. इथं ऍडिशन आहे, सो नो मॅटर फर्स्ट मॅट्रिक्स आधी ऍड करा किंवा सेकंड आधी ऍड करा, काही फरक पडणार नाही आपल्या व्हॅल्यूज वरती किंवा जे काही फायनल मॅट्रिक्स येईल त्याच्यावरती. थर्ड प्रॉपर्टी आहे अगेन इम्पॉर्टंट, ए बी, ए इंटू बी
चा ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. याला चुकून सुद्धा ए इंटू बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज असं लिहू नका. तो ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज येत नाही. त्याचे ऑर्डर सगळ्या चेंज होतात मॅट्रिक्सच्या. त्यामुळं मल्टिप्लिकेशन मध्ये बी ट्रान्सपोज वाला मॅट्रिक्स आधी येतो. लक्षात घ्या. क्लिअर? ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 2 मॅट्रिक्स दिले जातात आणि एक्झामला विचारतात 2 मार्क्ससाठी शो दॅट ए डॉट बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज डॉट बी ट्रान्सपोज. तर तुम्हाला काय करायला लागतं? फर्स्ट ऑफ ऑल ए डॉट बी फाइंड आउट करायचा, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, तो LHS ला राहील आणि RHS ला फर्स्ट ऑफ ऑल बी ट्रान्सपोज काढायचा, ए ट्रान्सपोज काढायचा आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं ए ट्रान्सपोज डॉट बी ट्रान्सपोज आणि मग जे काय RHS येईल ते तुम्हाला शो करायचं LHS इक्वल टू RHS. ठीक आहे? त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम पाहणार ते, बट एक ओव्हरऑल तुम्हाला एक अंदाज देणार. क्लिअर? आणि फोर्थ प्रॉपर्टी आहे ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय येतं? ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. देन मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. If A into A transpose is equal to identity matrix किंवा A transpose into A is equal to identity matrix, then A is called ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं काय की शो दॅट मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. तर तुम्हाला जस्ट सिंपल काय दाखवायचंय? ए इंटू ए ट्रान्सपोज या दोघांचा प्रोडक्ट काय असेल? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स काय आहे आपण पाहिलंय काय की तो ऑर्डर त्या पर्टिक्युलर ऑर्डरचा मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनल एलिमेंट 1 1 येतील, बाकीचे सगळे एलिमेंट काय येणार आपले 0 0 0 0. ठीक आहे. तर मॅट्रिक्स ट्रान्सपोजच्या बाबतीत इतकंच आहे. त्यावरती एखादा प्रॉब्लेम पाहूयात. हा चला, तो जो काही प्रॉपर्टी नंबर 3 वरतीच प्रॉब्लेम आलेला आहे. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तो पाहूयात आपण आणि नंतर मग आपण डिटर्मिनंट कडे जाऊयात. ठीक आहे. एक्झाम्पल आहे शो दॅट ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज डॉट ए ट्रान्सपोज वेअर ए इज इक्वल टू 2 -3 1 5, b is equal to 3 -1 2 1 0 1. आपल्याला काय शो करायचंय? ए बी ट्रान्सपोज ए इंटू बी चा ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूयात? ए ट्रान्सपोज फाइंड आउट करूयात. चला करा ए ट्रान्सपोज फाइंड आउट. करेल 2 -3 1 5. रो आणि कॉलम इंटरचेंज केले, तर रो ला कॉलम लिहिला, कॉलमला रो लिहिला. बी ट्रान्सपोज फाइंड आउट करा. 3 1 -1 0 2 1. ठीक आहे. हा झाला बी ट्रान्सपोज आपला. आता LHS कन्सिडर करूयात आपण. LHS काय आहे आपली? ए डॉट बी चा ट्रान्सपोज आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल ए डॉट बी लागेल. ठीक आहे. सो आधी आपण ए डॉट बी फाइंड आउट करूयात. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूयात. ए डॉट बी. फर्स्ट ऑफ ऑल ए डॉट बी करूयात, नंतर आपण LHS कन्सिडर करूयात वाटलं तर. ठीक आहे. तो आधी ए डॉट बी फाइंड आउट करूयात, म्हणजे मग सगळं सिक्वेन्शियली होईल आपलं.
2 -3 1 5. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होईल का पण इथं? सांगा बरं चेक करून, होईल का नाही? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होईल का? Yes. होईल का बरं? बिकॉज फर्स्टचे कॉलम आणि सेकंडच्या रोज इक्वल आहे. ठीक आहे, करा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मग फर्स्ट काय येईल? 2 × 3 प्लस -3 × 1. सेकंड एलिमेंट येईल 2 × -1 प्लस -3 × 0. ठीक आहे, एक काम करूया, त्याला मी खालच्या लाईनला लिहितो, तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. ठीक आहे, हा 2 × 3 प्लस -3 × 1. 2 × -1 प्लस 0 × -3. 2 × 2 प्लस -3 × 1. ठीक आहे, -3 × 1 झाली फर्स्ट रो. सेकंड इन आपलं 1 × 3 प्लस 5 × 1. 1 × -1 प्लस 5 × 0. 1 × 2 प्लस 5 × 1. त्याला सिम्प्लिफाय करा. 2 × 3 6, 6 -3 3. येईल -2 प्लस 0 -2. 4 -3 हा येईल 1. 3 प्लस 5 8. -1 प्लस 0 -1. 2 प्लस 5 7. आपला A डॉट B काय आलाय? 3 -2 1 8 -1 7. ठीक आहे, हे आन्सर क्रॉस चेक करत चला. त्याचा ट्रान्सपोज काय येईल आपला? सोबत नोट डाऊन करायचंय, कारण माझं तर स्पीड काही इतकं जास्त नाहीये. ठीक आहे, आपण मी पण स्लो स्पीड मध्येच लिहितोय. 3 -2 1 8 -1 7. ठीक आहे, हा झाला आपला AB ट्रान्सफर. याला आपण काय म्हणूयात? इक्वेशन 1 म्हणूयात, म्हणजे नंतर आपल्याला डायरेक्ट 1 आणि 2 वरनं LHS आणि RHS प्रूव्ह करता येईल. आपल्याला आता दुसरं काय फाइंड आउट करायचंय? B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. तर B चा ट्रान्सपोज इथं वरती फाइंड आउट केलेला आहे आपण. काय येतो? 3 -1 2 1 0 1. 3 -1 2 1 0 1 इंटू A चा ट्रान्सपोज पण फाइंड आउट केलाय 2 -3 1 5. अच्छा, उलटा दिला इथं आपण. 2 -3 1 5. ठीक आहे, 2 -3 1 5. आता या दोघांचा आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे. त्याला करूयात प्रोडक्ट. अगेन ॲज युजुअल आपलं प्रोडक्टची मेथड. सो फर्स्ट येईल 3 × 2 प्लस 1 × -3. इथं मायनस येईल, ब्रॅकेट पुट करत चला. नेक्स्ट काय येईल? 3 × 1 प्लस 1 × 5. ठीक आहे, सेकंड एलिमेंट येईल -1 × 2 प्लस 0 × -3. अगेन -1 × 1 प्लस 0 × 5. and last येईल 2 × 2 प्लस -3 × 1. लास्ट येईल 2 × 1 प्लस 1 × 5. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं 6 -3 प्लस 3 झाला
3 प्लस 5 8 झाला. -2 प्लस 0 -2 झाला. -1 प्लस 0 -1 झाला. Then 4 minus 3 minus 1 2 plus 5 7 याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. जे काय आपलं इक्वेशन 1 आलंय आणि इक्वेशन 2 आलंय याच्यावरून आपण काय लिहू शकतो? Hence from equation 1 and 2 A dot B transpose is equal to B transpose dot A transpose. क्लिअर? हेच आपल्याला शो करायचं होतं. येस, इन जनरल ही प्रॉपर्टी आहे. आता इथं तर हे तर कळलं असेल तुम्हाला की ट्रान्सपोज कसा फाइंड करायचा किंवा ट्रान्सपोजची कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. आता हे पहा, जसं जसं आपण कुठलाही चॅप्टर शिकत असू, कुठलाही टॉपिक शिकत असू, जसं जसं त्या चॅप्टरच्या आपण म्हणजे पुढे पुढे जात असतो शिकत शिकत, त्यावेळेस काय होत असतं की मागचं जो काही आपण शिकलेलं टॉपिक्स आहेत, जसं की आता आपण मॅट्रिक्स मध्ये काय शिकलो, फॉर एक्झाम्पल अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. आता ते ऍडिशन सबट्रॅक्शन रॅन्डमली कुठं पण येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे अल्जेब्रा बाय डिफॉल्ट यूज होणार. त्यानंतर आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन शिकलो. तर आता इथं पहा, इथं ट्रान्सपोज मध्ये पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलं. ठीक आहे, म्हणजे जसं आपण पुढे पुढे जाऊयात, जे काही कॉन्सेप्ट यूज होणार आहेत त्यात आपल्याला मल्टिपल मेथड्स किंवा आपले जे काही मल्टिपल टाइप्स आहेत, मल्टिपल फॉर्म्युले आहेत अँड सो ऑन, हे आपल्याला यूज करायला लागणार आहे जसं जसं पुढे जाईल तसं तसं. त्यामुळं जे काही प्रिव्हियस आपलं हे असणार आहे, टॉपिक्स असणार आहे, त्याची पण प्रॅक्टिस राहू द्या. ठीक आहे. ओके. स्वतः हे होते ट्रान्सपोजची कॉन्सेप्ट. इझी आहे, सिंपल. फक्त रो आणि कॉलम इंटरचेंज करा, तुम्हाला ट्रान्सपोज मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्या 2-3 प्रॉपर्टी आहेत. आता जर तुम्हाला एखादा विचारलं की हा मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे हे शो करा, तर मग कसं करणार? ऑर्थोगोनल आहे हे जर शो करा जर विचारलं तर सिंपल काय करायचंय की तो मॅट्रिक्स म्हणजे बघा, ही वाली प्रॉपर्टी यूज करायची. दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स येतोय का? आला तर तो ऑर्थोगोनल आहे, अदरवाईज नाहीये. जसं आता आपण मल्टिप्लिकेशन केलं, लाईक दॅट तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. ओके, चला जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे, ज्याचं नाव आहे डिटर्मिनंट